नांदगाव तहसील कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभेचे बेमुदत बिरहाड आंदोलन. शेतकरी, वनजमीन, गायरान, कसणाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय किसान सभेचा आंदोलन नांदगाव हुतात्मा चौक येथून पायी चालत तहसील कार्यालयावर धडकला. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी व वनजमीन, गायरान जमीन कसणाऱ्यांमध्ये प्रश्नासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने 17 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 झालेल्या पायी ऑफ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी नांदगाव तालुक्यात करण्यात आली नाही. वनजमीन, गायरान जमीन कसणाऱ्यांचे ताब्यात असलेल्या जमीन नावावर करावी. तसेच शेतकरी यांना भाजप सरकारने सरसकट कर्जमाफ करण्याचे आश्वासन दिले, परंतु अटी शर्ती टाकून शेतकरी यांना फसवले. शेतकरी यांचे 2016 ते 2026 पर्यंतचे थकीत सर्व कर्ज सरसकट माफ करावे. प्रधानमंत्री आवास योजनाचे थकीत हप्ते तात्काळ लाभार्थी यांच्या खात्यात जमा करावे. गाय, गोठा, सिंचन, विहीर यांचे कुशलचे थकीत बिल मिळावे. मात्र लाडक्या बहिणींना पैसे मिळणे बंद झाले, ते पुन्हा सुरू करावे. नांदगाव तालुक्यामध्ये अनेक नागरिकांना रेशन कार्ड दिले, परंतु ते ऑनलाईन झाले नाही. ते सर्व कार्ड ऑनलाईन करून रेशन धान्य मिळावे. कांदे प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव मिळावा. विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान देण्यात यावे. बांधकाम कामगार यांनी गेल्या 9 ते 10 महिन्यांपासून गृहउपयोगी संचासाठी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरी अद्यापर्यंत गृहउपयोगी संच मिळालेला नाही, ते मिळावे व संबंधित यांच्यावरती कारवाई करावी यासह विविध मागण्या मान्य करावे. यासाठी सोमवार दिनांक 8 जून 2026 पासून तहसील कार्यालय नांदगाव येथे बेमुदत बिरहाड आंदोलन करत ठिय्या मारून बसल्या. या आंदोलनात शेतकरी, कामगार बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कॉम्रेडचे पदाधिकारी विजय दराडे, कॉम्रेड हनुमान गुंजाळ, शांताराम दळवी, ज्ञानेश्वर सोनवणे, शरद हुगले, कैलास अवाले, सोमनाथ पवार, दामू मध्ये कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच्या प्रमुख मागण्या आहेत की 17 जानेवारी 2026 ते 2027 जानेवारी 2007 जो पहिला लॉंग मार्च काढला, त्या लॉंग मार्चमध्ये मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने जे आमच्या प्रतिनिधी कॉम्रेड गावित साहेब यांना जे आश्वासन दिलं होतं की 3 महिन्यामध्ये जे तुमचे प्रश्न आहेत, वनजमीन, गायरान जमीन असेल किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सोडू. परंतु आता 3 महिने झालेले असून सुद्धा या नांदगाव तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे हा मोर्चा आणलेला आहे. प्रामुख्याने मागणी आहे की वनजमीन कसणाऱ्यांच्या नावावर जे ताब्यात क्षेत्र आहे ते झालं पाहिजे. गायरान जमीन ताब्यात असलेलं क्षेत्र नावं झालं पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कांद्याला 3000 रुपये हमी भाव आणि जे कांदे विक्री केले त्याला 1000 रुपये अनुदान मिळालं पाहिजे. त्याचप्रमाणे जे घरकुलाचे हप्ते, गायगोठा, सिंचन विहिरीचे हप्ते आहेत. एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.